दिवाळी तर झाली, पण दिवाळीमध्ये हा व्हिडिओ शूट केलेला मात्र टाकायचा राहूनच गेला. हा व्हिडिओ आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा आणि लक्ष्मीपूजन झालेल्या दुसऱ्या दिवशी मी गेले होते गावाला, म्हणजेच माझ्या माहेरी. आणि गावाला गेल्यानंतर काही व्हिडिओचं एडिटिंग करायला अजिबात जमलंच नाही, त्यामुळेच इतके दिवस व्हिडिओ आले नाही आहेत किंवा त्याच कारणामुळे हा सुद्धा व्हिडिओ खूपच लेट अपलोड करते. पण तरीसुद्धा पूर्ण बघा आणि कसा वाटतोय नक्की सांगा. माझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे थोडासा आवाज वेगळा येत असेल तर प्लीज समजून घ्या. आणि बघा लक्ष्मीपूजन आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठले आणि पटपट घरातली कामं आवरून घेतली, साफसफाई केली आणि जे खिडकीला नवीन पडदे आणले होते दादरवरून ते छान छान असे पडदे लावून घेतले. त्यानंतर माझ्याकडे बेडशीट होती जुनी, तेच अंथरून घेतली आणि पडद्याला सेम मॅचिंग असे सोफा कवर मागवले होते. पण सोफा मोठा आणि कवर लहान असं झालेलं आहे आणि आता ते कवर रिटर्न पण करू शकत नाही आहे, कारण की रिटर्नचं ऑप्शनच दाखवत नाही आहे. त्यामुळे त्याचा काहीतरी दुसरा उपयोग बघू करता येईल. त्यानंतर रांगोळी काढायला घेतली बाहेर, कारण की संध्याकाळी पूजा मांडायची होती आणि पूजा मांडायला वेळ व्हायला नको, त्यामुळे दुपारीच रांगोळी काढली. दोन्ही साईडला काढायची होती, त्यामुळे वेळ लागेल, त्यामुळे लवकर रांगोळी काढून घेतली. त्यानंतर मग संध्याकाळी पूजा मांडायला घेतली. आता मला साडी नेसून पूजा मांडायची होती, त्यामुळे मला थोडंसं अवघड वाटत होतं, कारण की साडी नेसून एकतरी काहीच काम करता येत नाही मला, त्यामुळे थोडंसं अवघड वाटत होतं. पण तरीसुद्धा साडी नेसली आणि पूजा मांडून घेतली. पूजा अगदी मी माझ्या मनासारखी मांडली होती, जशी मला मांडायची होती तशी आणि जशी मला जमेल तशी. आणि त्यानंतर बघू शकता बाहेरून असं दिसत होतं, लाईटिंग, कंदील, तोरण किंवा रांगोळी काढलेली, दिवे, पणत्या, इतकं छान वाटत होतं, खरंच खूप छान वाटत होतं. आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन पण मी केलेलं आणि मी पहिल्यांदाच केलं होतं. आजच्या दिवशी माझी खूप इच्छा होती की उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आणि अशी छान अशी रांगोळी काढायची आणि पूजा मांडली तिथेसुद्धा फुलांची रांगोळी अशी मी पहिल्यांदाच केली होती आणि अगदी मनासारखी मी माझ्या पूजा मांडली होती, बघू शकता. आणि जो काय दिवाळीचा फराळ बनवला होता तोही देवासमोर नैवेद्य ठेवला होता. आणि त्यानंतर ह्याही वर्षी समई घ्यायच्या मात्र राहून गेले, कारण की दिवाळीचं एवढं सामान असतं ना की काही ना काहीतरी विसरतंच आणि ह्याही वर्षी मी विसरले. बघू आधीमध्ये कधीतरी घेईन. त्यानंतर मग मी रेडी झाले, असा होता माझा दिवाळी लूक. त्यानंतर पूजा झाल्यानंतर आम्ही फटाके सुरसुरे लावले. त्यानंतर आमचं दुसरं घर आहे, दुसऱ्या घरी पण आम्ही गेलो होतो, तिथेही घरच्यांना छान छान शुभेच्छा दिल्या दिवाळीच्या आणि देवासमोर जो काय फराळ बनवला होता ते ठेवला आणि असं होता